सगळ्यात पहिलं 15 ऑगस्टच्या आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 15 ऑगस्टच्या दिवशी आपला देश स्वतंत्र झालेला आहे. हा दिवस संपूर्ण देशामध्ये मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो. तसंच आमची वेल स्टँड सोसायटीमध्ये सुद्धा हा दिवस म्हणजे 15 ऑगस्ट असो की 26 जानेवारी असो की जन्माष्टमी असो की गणपती असो, मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने आम्ही दरवर्षी साजरा करतो. आता ही डेकोरेशन आहे, रांगोळी असो की आम्ही सगळ्यांनी मिळून रात्रीच तयारी केलेली आहे. आता हे आहे आमच्या सोसायटीचं गार्डन आणि दरवर्षी आमचं झेंडावंदन 26 जानेवारीचं कार्यक्रम पण इथंच होतं. पण आत्ता सध्या पाऊस होता त्यामुळं फक्त आम्ही इथं झेंडावंदनच करणार आहे. आणि झेंडावंदनासाठी आज सगळे सोसायटीमधले मेंबर हळूहळू येत आहेत आणि हे आमचे प्रमुख पाहुणे आहेत. माजी नगरसेविका संजीलाताई बापूसाहेब पठारे या कार्यक्रमाला झेंडावंदनासाठी उपस्थित राहून आमच्या कार्यक्रमाचे झेंडावंदन त्यांच्या हस्ते झेंडावंदन केलेलं आहे आणि आमच्या सोसायटीची शोभा वाढवून सगळ्यांना प्रोत्साहन दिलेलं आहे. तर बघा संपूर्ण सोसायटी हळूहळू येत आहे. तर बघा भरपूर इथं सिनियर सिटीजनचं तर बघा ही संपूर्ण सिनियर सिटीजन आहे. सगळ्यांनी उपस्थिती आपली लावलेली आहे. अगदी सगळ्यांनी अगदी मोठे मोठे पद भूषवलेले आहेत. आता बघा ही आता छोटी छोटी लहान मुलं आहेत. आता सगळ्यात जास्त आपल्या सगळ्यात जर उत्सुकता कुणाला असते तर लहान मुलांना, सगळ्यात जास्त आनंद कुणाला असतो तर लहान मुलांना. आता आम्ही ही पार्किंगमध्ये बाकीचे पुढचे कार्यक्रम ठेवलेले आहेत, त्यामुळं पाहुण्यांचे आगमन पण इथं झालेलं आहे. आता त्यांना फुलगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि पुढच्या कार्यक्रमाला आता सुरुवात झालेली आहे. तर हे आहे मुख्याध्यापक आणि त्यांनी आपलं जे देशभक्तीवरती भाषण दिलेलं आहे. बाजूला जज बसलेले आहेत आणि हे सगळं आता प्रत्येक मुलांनी अगदी देशभक्ती गाण्यावरती डान्स म्हणा की देशभक्ती गीत साजरे केलेले आहेत. आता हे बघा मस्त 2 चिमुकले आहेत आणि 2 चिमुकल्यासोबत त्यांच्या मम्मी आहे म्हणजेच आई. तर त्यांनीसुद्धा मस्त असं देशभक्तीच्या गीतावरती डान्स केलेला आहे. खूप सुंदर होतं. प्रत्येकजणाचं खूप सुंदर असा डान्स झालेला आहे. खूप सुंदर असं देशभक्ती गीत झालेलं आहे. कोणी गायलं आहे, कोणी डान्स केलेला आहे आणि प्रत्येक जणांनी ह्या कार्यक्रमामध्ये मोठ्या उत्साहाने आनंदाने सहभाग होऊन प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद होता आणि त्या क्षणाला प्रत्येकाच्या हृदयामध्ये आपल्या देशावरती असलेलं प्रेम दिसत होतं. तर बघा ही चिमुकलीसुद्धा किती सुंदर डान्स करत आहे. तर मला वाटतं प्रत्येक पॅरेंट्सने आपल्या मुलांना हे देशावर ते प्रेम कसं करायचं असतं ते शिकवलं पाहिजे. आपली जी भारतीय संस्कृती आहे ती जपली पाहिजे आणि आपल्या मुलांना ती पुढं देणगी म्हणून दिली पाहिजे. तर अशा पद्धतीने आम्ही सगळं हे 15 ऑगस्ट सेलिब्रेशन एन्जॉय केलेलं आहे.